नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये सर्वांचं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम, मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया मोठ्या बातमीनं. ड्रग्स माफिया ललित पाटील याला मदत करणाऱ्या डीन संजीव ठाकूर यांना अटक करावी अशी मागणी कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. ललित पाटील प्रकरण गेली 2 महिने पुणे शहरात चाललंय. ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्यानंतर तपास ज्या गतीने चालला पाहिजे त्या गतीने चालत नाही. ललित पाटीलने कालच सांगितले की 17 लाख रुपये मी देत होतो, तर पोलिसांनी ज्यांना ज्यांना पैसे दिले त्यांची रिकव्हरी केली नाही आणि रिकव्हरी केली नसल्यामुळं त्याच्यामुळं ललित पाटील बरोबर ललित पाटीलला बंदोबस्तानं असणारे पोलीस, डीन आणि काही पोलीस अधिकारी असतील, आजी माझी त्याला मदत करणारे गुन्हेगार असतील, काय ह्याला कुठे याच्यामध्ये तपासात घेतलेलं नाही. मी 2 दिवसापूर्वीच तपास अधिकाऱ्यांना भेटलो आणि सांगितलं की ज्यांची रिकव्हरी करा आणि रिकव्हरी बरोबर त्यांना अटक करा. काल शासनाचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये ललित पाटलाच्या प्रकरणात डीन ठाकूरांना पदमुक्त केलंय, पण तो अहवाल नौटंकी आहे. खरं तर काळे डीन यांनी त्यांच्या विरुद्ध मॅटमध्ये मागणी केली होती की मला त्या जागेवर बसलं पाहिजे आणि त्याच्यावर संजीव ठाकूर कोर्टात गेले आणि कोर्टाने निकाल दिला की काळेंना परत त्या पदावर रुजू करावं. पण डीननी ज्या पद्धतीनं सरकारने याच्यामध्ये नौटंकी केली त्याच प्रकरणात त्याची पदमुक्त केलं असं जाहीर केलं. हे सगळं संजीव ठाकूरांना वाचवण्याचं काम हे सगळं सरकार करतंय. पोलीस खात्यातले अधिकारी, तपास अधिकारी ह्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. ह्याला शासनाचा सपोर्ट आहे आणि शासनाचा सपोर्ट असल्यामुळेच या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या जातात. खरं तर संजीव ठाकूरवर मोका कारवाई झाली पाहिजे याची मागणी मी वारंवार करतोय. त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे, ललित पाटीलची नार्को टेस्ट केली पाहिजे, हे मी सातत्यानं सांगतोय. पण कालचा जो प्रकार झाला, सरकारने लोकांना येड्यात काढण्याचं काम केलंय. कारण पदमुक्त हे कोर्टाने केलं आणि लगेच त्यांनी अहवाल 1 तासात आला, कोर्टाचा निकाल झाला आणि 1 तासात अहवाल आला. म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करते आणि सरकार संजीव ठाकूरांना पाठीशी घालते, याच्यातून सिद्ध होतंय. ह्याच्यामध्ये जे जे पैसे घेतले त्यांचे पोलीस खात्याने ह्याच्यावर चौकशी करून त्यांना आरोपी करावं अशी माझी मागणी पहिल्यापासून आज आणि उद्या बी राहणार आहे. जोपर्यंत संजीव ठाकूरांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही कोर्टात जाऊ, वेळ पडेल तर रस्त्यावर पोलीस कमिशनर ऑफिसच्या समोर आंदोलनाला बसू. संत ज्ञानेश्वर यांच्या आळंदीमधील पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यामुळे वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीमधील पवित्र अशी मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीला हिमनदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या नदीमध्ये लाखो वारकरी दरवर्षी स्नान करून नदीतील पाणी अमृत समजून पित असतात. परंतु असे असताना देखील आसपासच्या कंपन्यांनी या नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्याने नदीवर फेस तयार झाला आहे. त्यामुळे नदीला हिमनदीचं स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं परिणामी वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून जलचर प्राण्यांचे देखील जीव गेले आहेत. परिणामी प्रशासन जागं कधी होणार हाच प्रश्न वारकऱ्यांकडून विचारला जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात काल संध्याकाळी आलेल्या अवकाळी पावसात 4 चाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये अवकाळी पावसात स्विफ्ट डिझायर गाडीने अचानक पेट घेतला आहे. शॉर्ट सर्किटमुळे स्विफ्ट डिझायर गाडीला अचानक आग लागली असावी असा अग्निशामक विभागाने प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर नवले ब्रिजच्या अलीकडे असणाऱ्या जांभूळवाडी दरी पुलावर मध्यरात्री 3च्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर काही जण जखमी झाले आहेत. पुणे बेंगलोर महामार्गावर नवले ब्रिजच्या अलीकडे असणाऱ्या जांभूळवाडी दरी पुलावर मध्यरात्री 3च्या सुमारास एका भरधाव कंटेनर चालकाची गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली.
या घटनेनंतर कंटेनर रस्त्यावरच उलटला असून या अपघातात दोघांचा मृत्यू तर काही जण जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं होतं। महाड MIDCतील ब्ल्यूजेट कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 11 जण दगावले होते। कंपनीच्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे यांनी दिला आहे। महाड MIDCमध्ये ब्ल्यूजेट केमिकलमध्ये जो स्फोट झाला त्यामध्ये आमचे 11 लोक दगावली। या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे हा अतिशय थातुरमातुर गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये जे आरोपी असायला पाहिजे होते ते आरोपी वगळता दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तींना आरोपी करून ठेवले। थोडक्यात कंपनीच्या मालकाला यामध्ये त्यांनी आरोपी केलेलं नाही आहे। मुद्दा क्रमांक 2, या घटनेची जी उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी होती ती चौकशी कुठेही होताना आम्हाला दिसत नाही आहे। या घटनेमध्ये जी चौकशी समिती जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेली आहे त्या समितीमध्ये जी लोक आहेत तेच आरोपी आहेत आणि त्या समितीच्या वतीने जी काही चौकशी होणार आहे ही समिती आम्हाला मान्य नाही आहे। या चौकशीच्या ही जी काही समिती आहे आणि जो गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी ह्या दोघांच्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणार आहोत। आणि हे जे काही चाललंय हे सर्व प्रशासनाच्या दबावाखाली आहे। हे महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या दबावाखाली वागतंय असं आम्हाला दिसतंय। त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे, त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत। तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं, असा भावनिक संवाद साधत एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। ते काय झालं माहिती आहे काय, आपला छोटाच विषय होता, काही फार महत्वाचा आपल्या दृष्टिकोनातून नव्हता सुद्धा, पण एक असं झालं की मला ते काही एअर ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती। म्हणजे एक वेळ मिळाली मला, नाशिकला ती उभी पण होती, पण त्याचं ETC क्लिअरच मिळत नव्हतं। तुम्ही बोलल्यामुळे तुम्हाला लवकर मिळालं आणि मी हॉस्पिटलला आल्यानंतर ऑपरेशन, तुम्ही ऐकून घ्या ना 1 मिनिट। हॉस्पिटलला आल्यानंतर ऑपरेशन थिएटरवर ज्यावेळेस नेलं तर त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस एन्जिओग्राफी करत असताना एन्जिओप्लास्ट करायचा निर्णय घेतला। 2 ब्लॉकेज 100% होते आणि तिसरा जर 70% होता, तर ते सिरियस होतं, म्हणून त्यांनी ते ऑपरेशन केलं दोनचं आणि चांगलं ऑपरेशन झालं। या स्टेजरवरून त्या स्टेजरवर गेलो, दरम्यान एक कार्डियाटिक काय म्हणता कार्डियाटिक अरेस्ट, म्हणजे हृदय बंद पडलं 100% आणि 100% बंद पडल्यामुळे तर सगळी यंत्रणा म्हणजे ऑक्सिजन बंद, हृदय बंद, सगळं बंद। आणि त्या कालखंडामध्ये मग डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट दिली ती 2 मिनिटाची 1.5 मिनिटामध्ये, आणि ते परत आपलं नशिबानं तर सुरू झालं। पण तुमचं ते विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं तर लँड झालंच नसतं। मग थोड़ा होता है आखिर वो मदद करने वाला भी उतना ही बड़ा होता है, समय की बात है। शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या। थँक्यू। महाबळेश्वर येथील स्थानिकांनी बांधकाम नियमाचं पालन करावं, अन्यथा महाबळेश्वरची अवस्था लोणावळ्यासारखी होईल, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे। महाबळेश्वर पाचगणी येथील अनधिकृत बांधकामाबाबत जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज खासदार उदयनराजे भोसले आणि मकरंद पाटील यांनी स्थानिक नागरिकांना घेऊन बैठक घेतली। बैठकीत अनधिकृत पद्धतीने महाबळेश्वरसह पाचगणी परिसरात बांधकामे करू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत। स्थानिकांनी नियमांचं पालन करावं, अन्यथा भविष्यात महाबळेश्वरची अवस्था लोणावळ्यासारखी व्हायला वेळ लागणार नाही, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे। आणि बरेच जे स्थानिक लोक आहेत, एकतर आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्या ठिकाणी लँड होल्डिंग कमी आहे। असंही नाही की फार जमिनी फार त्यांच्याकडे खूप आहेत। ही जी संपूर्ण मग महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल,
जावळीतला भाग असेल, पाटण, त्या ठिकाणचे लोक या अगोदरच बऱ्याच वर्षापासून विस्थापित झाले. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक झाले. तसं पाहायला गेलं तर महाबळेश्वर आणि पाचगणी हे दोन म्हणजे एकत्र आपण विचार केला तर हा संपूर्ण महाराष्ट्र सगळ्यात हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं, ज्याला केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर परदेशात सुद्धा महाबळेश्वर हे त्या टुरिस्टच्या नकाशावर आणि त्या ठिकाणी जे झाड आहे त्याचं संरक्षण तर झालंच पाहिजे. तिथली सौंदर्य ते आपण जर टिकवलं नाही तर दुसरं कोण टिकवणार, ही एक बाजू झाली. पण आता तिथले स्थानिक जे लोक आहेत ते बाकीच्यांचं म्हणत नाही, जे बाकीचे दुसरे कोण जे कोणी जागा घेतल्या आणि जे काय व्यवसाय करतात, पण जे स्थानिक लोक आहेत आज त्यांचं कुटुंब वाढलंय. जे लहान होते ते आता त्यांचं लग्न झालं, त्यांना मुलं झाले, आज नोकऱ्या नाहीत. मग आता नेमकं तिथे जे पहिले स्ट्रॉबेरीचं पहिलं जे मिळायचं ते सुद्धा सगळं निसर्गावरती अवलंबून. आणि आज जो टुरिस्ट लोकांचा जो येण्याचं तिकडं जे ज्या मोठ्या प्रमाणात टुरिस्ट लोक येतात त्या सगळ्या हे पाहता आज पर्यटन म्हणजे टुरिझम वाढलं पाहिजे आपण एका बाजूने म्हणत असताना त्या लोकांचं जे काही तिथे येणारे लोक त्यांचं ते राहणार कुठं याचा सुद्धा विचार झाला होणं गरजेचं. पण त्याचबरोबर जास्त असंही कोणी आवाढव्य किंवा असं कोणी बांधू नये, कारण की निसर्ग शेवटी जपण्याचं काम हे आपणच करतो, तुम्ही आम्ही. आणि त्या संदर्भात कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली. दोन्ही पाचगणी महाबळेश्वरचे CEO, तहसीलदार आणि प्रांतसाहेब होते. त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं की म्हणजे ही काय फार वेगळं सांगतो अशातला भाग नाही. वस्तुस्थितीला ची मांडणी मी फक्त केली आणि त्यांना सांगितलं जे काय असेल अगदीच अवाजवी असेल, नदीच्या पात्रात जेव्हा लोक हे बांधकाम करतात त्याच होतं कसं की जे आता आपण पाहिलं उत्तराखंडला किंवा इकडे जे काय घडलं तर त्यांचं म्हणणं हेच आहे, समजा उद्या तिथं एकतर आसाममध्ये चेरापुंजीच्या नंतर सेकंड हायेस्ट रेनफॉल हा महाबळेश्वरमध्ये. उद्या समजा काय झालं त्याला जबाबदार प्रशासन आम्ही असणार, आम्ही कुठल्या भूमिकेत राहायचं. मग त्याच्यातनं म्हणलं तुम्ही जरा आपण बसू, त्यातनं काय करता येईल, नदीच्या पात्रात थोडस जे जास्त असतील त्यांना पण थोडस जरी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणि नदीच्या दोन्ही बाजूला जसं रिटेनिंग वॉल म्हणता येणार नाही, पण थोडस असं जेणेकरून समजा जास्त हे आलं म्हणजे पाऊस झाला, पाणी आलं तर ते निदान चॅनलाइज तरी आपल्याला करता येईल. त्या अनुषंगाने चांगली सकारात्मक चर्चा झाली आणि कलेक्टर साहेब आणि संपूर्ण प्रशासनाचे त्यांचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका आहे. असं नाही की शेवटी तेच माणसं आहे, त्यामुळं त्यांनी सांगितलं की आम्ही काय तुमच्या विरोधात कोणाच्या विरोधात नाही, पण ही अशी अडचण जर आपण आपलं हे जे आपण महाबळेश्वर आणि पाचगणी त्याचं सौंदर्य आपण जर जपलं नाही तर लोणावळ्याची त्यावेळेसची परिस्थिती हिरवगार असेल, आज एक साधं झाड आपल्याला पाहायला मिळत अशी होऊ नये. त्या भूमिकेचे ते या भूमिकेचं जमले 15 दिवसापूर्वी त्यांना अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी सांगितलं सकारात्मक त्याच्यावरती चर्चा. पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ताफ्यात 7 स्वीपिंग मशीन आणि स्प्रिंकल मशीन दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ सेवा कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात ही नवी 7 वाहनं दाखल झाली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते या वाहनांचा उद्घाटन समारंभ पार पडला. मुंब्र्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शाखा पाडल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. पोलीस आयुक्तांमध्ये हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात रोखून दाखवा असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी पोलिसांना दिलं. शाखा म्हणजे ज्याला आम्ही मंदिर मानतो, ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची पूजा होत होती, आनंद दिघ्यांची तसबीर होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा होता, त्याच्यावर बुलडोजर फिरवून मिंदे गटानं आपला DNA काय आहे ते स्पष्ट केलं. लोकांची दिवाळी जी आम्ही आनंदाने साजरी करतोय त्यात मिठाचा खडा टाकायचा आहे का, तर तुम्ही जरूर अडवा. आज संध्याकाळी माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मुंब्र्याला जात आहोत. आपला जो प्रश्न आहे समाचार घेणार का, नुसता समाचार नाही तर छाताडावर पाय रोवून उभे राहणार आहोत. आज संध्याकाळी 4 वाजता शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर आम्ही सगळे असू. असंख्य शिवसैनिक मुंब्र्यात जिथे सत्ता, दहशत, पैसे याच्या बळावर ज्या शाखेवर बुलडोजर फिरवले, जे स्वतःला शिवसैनिक मानतात पण अफजल खानाच्या औलाद आहे, असे प्रकार मोगलाईत घडत होते. मोगलाईमध्ये महाराष्ट्रात मंदिरं पाडली, लोकांच्या घरादारावर नांगर फिरवले, ती मोगलाई. मी धर्म किंवा जात म्हणून पाहत नाही, त्याला मोगलाई म्हणतात. तर निजामाच्या काळात असं घडत होतं. जे आपल्या विचारांचे नाहीत, जे आपल्या बेईमान भूमिकेला समर्थन देत नाहीत, त्यांच्या घरादारावर नांगर फिरवायचा आता बुलडोजर फिरवतात. त्याच्यामुळे पवित्र शाखा म्हणजे ज्याला आम्ही मंदिर मानतो, ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची पूजा होत होती, आनंद दिघ्यांची तसबीर होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा होता, त्याच्यावर बुलडोजर फिरवून मिंदे गटानं आपला DNA काय आहे ते स्पष्ट केलं. असंख्य शिवसैनिकांनी सांगितलं की आपण इथे साहेब यायला पाहिजे. उद्धव साहेबांनी आज जायचं तिथे निमंत्रण स्वीकारलंय, आम्ही आज जाऊ. पण माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे. कालपासून पोलिसांनी दहशत निर्माण केली मुंब्रा आणि ठाणे परिसरात. ठाणे ग्रामीण, मुंब्रा, कळवा, ठाणे परिसरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तडीपार करू अशा धमक्या देण्यात आलेल्या आहेत. बरं का, तडीपार करू. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे जे पोस्टर्स, बॅनर्स आहेत ते पोलिसांसमोर फाडण्यात आले पहाटेपर्यंत. आणि पोलिसांची अशी भूमिका आहे की उद्धव ठाकरे यांना अडवायचं. आम्ही म्हणतो अडवा. अडवायची हिंमत असेल तर जरूर अडवा. तुम्हाला महाराष्ट्रात लोकांची दिवाळी जी आम्ही आनंदाने साजरी करतोय त्यात मिठाचा खडा टाकायचा आहे का, तर तुम्ही जरूर अडवा. जे पोलीस आज शिवसेना पक्षप्रमुख आणि आम्हाला अडवण्यासाठी हजारोच्या फौजफाट्यानं कामाला लागले आहेत, ते शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर फिरवताना कुठे होते? पोलीस कोणाची गुलामगिरी करताय? प्रशासन कोणाची गुलामगिरी करताय? एक लक्षात घ्या, आज ज्यांची तुम्ही चाकरी करताय ना, तो मालक 31 डिसेंबरला
सत्तेत राहणार नाही. या राज्यात बदल होणार आहे. 2024 नंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात बदल होणार आहे. शिवाजी आज गुलाम आणि चाकर म्हणून शिवसैनिकांवरती हात उचलतायत, नोटिसा बजावतायत. त्यांनी स्वतःचं काय होईल याचा आधी विचार करावा. मग ते पोलीस अधिकारी असतील, प्रशासनातील लोक असतील, गुंड आणि माफिया असतील, आम्ही त्याची पर्वा करत नाही. तोडीस तोड उत्तर दिलं जाईल. आणि अंगावर याची जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तयार आहोत. कोण आहात तुम्ही? तुमची अवकात काय? तुमची लायकी काय? आपण कोण आहात? तुम्ही शिवसेना पक्ष प्रमुखांना अडवायचा भूमिका घेताय. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे. आम्ही 4 वाजता आनंदनगर नाक्यावर पोहोचतो. हजारो शिवसैनिक त्यांचे तिकडे स्वागत करतात. आणि आम्ही मुंब्र्याला जाणार आहोत. मुंब्रा ठाण्याचा भाग आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. शाखेवर बुलडोजर ज्या पद्धतीने फिरवलेत तुम्ही, कोण होते बुलडोजरवाले? कोणाच्या आदेशाने बुलडोजर फिरवले? लाजा वाटत नाहीत तुम्हाला? बघू, बोला. हिंदी में जानना चाहेंगे. नाही, अभी ये पूरा होने दो. बोला. आदित्येंद्र आव्हाडांनी देखील ट्विट केलेलं आहे की मी अगोदरच पोलिसांना सांगितलं होतं की हे सर बघा, महाराष्ट्र त्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्र विकास आघाडी आणि इंडिया गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उद्धवजींना विनंती केली, आपण या. आम्ही निघणारच होतो, पण आजची तारीख त्या सगळ्यांना मिळून ठरवली, आम्ही जातो. पोस्टर फाडतात, बॅनर्स फाडतात, पोलीस पाहतायत. पोलिसांना फोन केले तरी पोलीस जात नाहीत. पोलीस कोणाच्या पेरोलवर आहेत, कोणाच्या पगारावर आहेत? पोलीस आयुक्तांनी सांगावं. पोलीस आयुक्त, आपण कोणाची चाकरी करताय? एका गटाची चाकरी करत नाही, तुम्ही या राज्याची चाकरी करताय. उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि 2024 नंतर पुन्हा ते त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहे, ते विसरू नका. मुंब्र्यात तोडफोड करण्यात आलेल्या शाखेच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाहुयात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत. भगिनी आहेतच आपल्या. यातले बरेच पत्रकार मगाशी मुंब्र्यामध्ये चेंगरून चिरडून इथपर्यंत पोचलेले आहेत आणि महाराष्ट्राला आपण ठाण्यातली आणि मुंब्र्यातली सत्यस्थिती दाखवलेली आहे. माननीय उद्धवजी म्हणाले की प्रास्ताविक करा. मला प्रास्ताविकाची अजिबात गरज नाही आहे खरं म्हणजे. तरी आज सकाळी कोणीतरी आव्हान देत होतं, ठाण्यात येऊन दाखवा माननीय उद्धव ठाकरे साहेबांना. आम्ही ठाण्यात आलो, ठाण्यातून मुंब्र्याला गेलो आणि एक चित्र महाराष्ट्रानं पाहिलं की शिवसेना कोणाची. इलेक्शन कमिशनला जरी हे समजलं नसेल, मी इथे 2 ठाण्याचे ठाणेदार बसलेले आहेत, जितेंद्र आव्हाड आणि खासदार राजन विचारे, आणि आमचे सगळे सहकारी इथे उपस्थित आहेत. फार वेळ न लावता मी माननीय उद्धवजींकडे माईक देतो आणि आपण त्यांच्याशी संवाद साधावा. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे. आत्ता आपली पत्रकार परिषद आहे, नाहीतरी कोणतरी पाठी रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढेल आणि दाखवेल की यांच्या प्रेस कॉन्फरन्सला खुर्च्या रिकाम्या होत्या. तर फरक फक्त समजून घ्या, ही प्रेस कॉन्फरन्स आहे, पत्रकार परिषद, आणि तरी देखील बऱ्याचशा खुर्च्या भरलेल्या आहेत. आपण सर्वजण साक्ष आहात. आता संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. महाराष्ट्रातलं खरं चित्र आपण आपल्या माध्यमातून संपूर्ण देशाला दाखवलेलं आहात. पोलिसांची हतबलता सुद्धा सर्व महाराष्ट्राने पाहिलेली आहे.
यात मी पोलिसांना दोष देत नाही, पण सरकार म्हणून जो काही कारभार सुरू आहे, या सरकारने याच पोलिसांना वारकऱ्यांवरती लाठीमार करायला लावला होता. याच सरकारने शांततेत चालू असलेलं मराठा आरक्षणाच्या सर्व आंदोलकांवरती अत्यंत पाशवी लाठी हल्ला करायला लावला होता. आणि याच सरकारने त्याच पोलिसांना आज चोरांचं रक्षण करायला लावलं. म्हणजे मी समजू शकतो पोलिसांची मानसिकता काय झाली असेल, की ज्यांना कसं वागवायचं हे त्यांना पोलिसांना कळले, त्यांचं रक्षण करावं लागतंय. अशी नामुष्की मला नाही वाटत यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी पोलिसांवरती आली असेल. आज मी स्वतः आलो होतो, हे एवढ्यासाठी आलो होतो कारण सत्तेचा माज ह्या गद्दारांना आलेला आहे. यांच्याकडे हे नेभळट आहेत, अगदी मी उघडपणाने सांगतोय, नेभळट आहेत. गद्दार तर आहेतच, चोर तर आहेतच, पण नामर्द पण आहेत. कारण यांना सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करतायत. जिथे वर्षांपासून काही म्हणजे 20-25 वर्षापासून शिवसेनेची शाखा होती नव्हे, ती आहेच, ती यांनी बुलडोजर लावून पाडली. आणि खोके सरकार म्हटल्यानंतर स्वतःचा एक खोका, एक डबडं तिकडे आणून ठेवलेलं आहे. पण हे डबडं आम्ही जागेवर ठेवू देणार नाही. आम्ही प्रशासनाला सुद्धा ताकीद देतो आहोत, कारण आमच्याकडे सगळी कागदपत्र आहेच. आणि असं दिवसा ढवळ्या जर का हे घुसखोरी करायला लागलं, खरं घुसखोरीची केस त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. हे कार्यालय महापालिकेने पाडले का, प्रशासनाने पाडले का? आणि जरी पाडलं असेल तरी नोटीस शिवाय ते पाडू शकत नाही. आणि मुळामध्ये ते जर का अनधिकृत असेल 25 वर्षापासूनचं, आमच्याकडे सगळे टॅक्स वगैरे भरल्याचे कागदपत्र आहेत, तर आत्ता जे काही डबडं तिकडे ठेवलेलं आहे ते अधिकृत आहे का? तर उद्यापासून शिवसेनेची शाखाही तिकडेच होईल. उद्यापासून म्हणजे आता उद्या दिवाळी आहे, 1-2-3 दिवस दिवाळीचे होऊ द्या, पण तिकडेच शिवसेनेची शाखा आमच्या, कारण शिवसेना ही एकच आहे. मी मध्यंतरी म्हटलं होतं की इलेक्शन निवडणूक आयोगाला चिन्ह कोणाला द्यायचं न देण्याचा अधिकार जरूर असेल, पण कोणाचंही नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला, निवडणूक आयुक्तांना नाही. त्याच्यामुळे शिवसेना ही एकच आहे आणि ती आमची आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची शाखा जिथे होती तिकडेच राहील. आणि पोलीस आहेत, महापालिका प्रशासन आहे, यांना सुद्धा मी नम्रपणाने सांगू इच्छितो की हा जो काही एक जुलूम जबरदस्तीचा प्रकार चाललेला आहे, एक तर तुम्ही बाजूला व्हा, आम्ही बघून घेतो यांना काय करायचं ते, आम्ही बघतो. पण पोलिसांकडनं त्यांचं रक्षण होणार आणि आमच्यावरती जर का दंडुके चालणार असतील तर एक ह्या गद्दारांना कळलं पाहिजे की त्यांचं राजकीय आयुष्य आता अल्प राहिलेलं आहे. एक थोड्या काळापुरते सोबती आहेत राजकारणामध्ये, त्याच्यानंतर त्यांचं काय होईल? गद्दारीचा शिक्का तर आहेच, पण त्याचबरोबराने चोर म्हणून जो काही शिक्का त्यांच्यावरती लागणार आहे, लागलेला आहे, तो त्यांना पुसता येणार नाही. आज आम्ही एक संयम दाखवला, कारण बॅरिकेड्स तोडून आम्ही जाऊ शकलो असतो. ऐन दिवाळीमध्ये कुठेही गुंडागर्दी नको म्हणून एक संयम मी स्वतः बाळगला. खरं म्हटलं, एक 2-4 दिवसापूर्वी मी जाहीर केलं होतं मी इथे येणार, आणि ते जाहीर केल्यानंतर सरकारचं काम होतं की तिकडे त्यांच्या भाडोत्री गुंडांना त्यांनी येऊ द्यायला नाही पाहिजे होतं, आणि येऊ दिलं ते दिलं. परत त्यांच्या दिमतीला त्यांनी पोलीस संरक्षण दिलं. हे अत्यंत नामुष्की आणणारं हे सगळं चित्र आहे. आणि एकूणच ज्यांचं आकलेचं दिवाळं निघालेलं आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्राची दिवाळी वाईट होऊ नये म्हणून आज आम्ही संयम बाळगलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की दरवेळेला आमच्याकडनं संयम आणि तुमच्याकडनं यम असं काही होणार नाही. जर तुम्ही तसे वागणार असाल तर आमच्यासुद्धा संयमातला जो स आहे तो गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग परत एकदा सांगतो, पोलिसांना बाजूला ठेवा, जे काय व्हायचं ते होऊ द्या. ठीक आहे. या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सर्व गर्दीमध्ये जर आपली कुठे काही गैरसोय झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. पण धन्यवाद एवढ्यासाठी की जे काय राज्यात चाललेलं आहे ते चित्र तुम्ही संपूर्ण देशाला दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. नक्कीच राहील. आणि मी म्हटलं ना की खरं आता ते डबडे जे काय त्यांनी ठेवलेलं आहे ते डबडे त्यांनी उचललं पाहिजे. प्रशासनाने त्याला परवानगी दिली का? आणि आम्ही कोर्टात पण गेलेलो आहोत, कोर्टात पण गेलेले. तर त्याच्यामुळे ते जो काय कंटेनर आहे हे कंटेनरवालेच आहेत, खोके सरकार. त्याच्यामुळे त्यांचा कंटेनर कदाचित रिकामा झाला म्हणून त्यांनी इकडे आणून ठेवला असेल, तर तो भरून
जर पाठवायचं असेल ते कुठे त्यांच्या बापदाद्यांकडे मालकाकडे तर पाठवावा. मी सांगतो तुम्हाला. नाही गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी ठाण्यात येण्याची गरज नाही. ठाणेकर हे तगडे आहेत आणि ठाणेकरांना गद्दारी चालतच नाही मुळामध्ये. कारण गद्दारांना धडा शिकवा हा आमच्या आनंद दिघेंचाच एक गुरुमंत्र हा ठाणेकरांनी जोपासला आहे. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये गद्दारी चालणारच नाही. मी सभा घेणार आहे ते थोडं एक काही दिवसानंतर याचं, कारण का आता नुकतंच दसरा मेळावा झालेला आहे. त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतर एक महिनाभरामध्ये वगैरे आपण इकडे सभा घेऊ. डिसेंबर किंवा जानेवारी सभा. हो अर्थात नक्कीच. आणि महाविकास आघाडीची सभा तर घेऊच, पण मी सर्व महाराष्ट्राला एक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की जिथे जिथे ह्या चोरांची गुंडागर्दी होईल तिकडे सर्वांनी एकजुटीने उभं. नाही संघर्ष नाही झाला. एक सांगतो, एक शाखा त्यांनी आमची पाडण्याचा हे केलं बेहराम पाड्यातली, आणि त्याच्यामध्ये नंतर जे काही घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आमच्या शिवसैनिकाच्या भाषेत ज्यांनी शाखा पाडली त्याने जाब विचारला. फक्त हे एवढे नादान आहेत की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं चित्र होतं, ते काही न करता त्याच्यावरती हातोडा मारणारे हे नकली बाळासाहेबांचे विचारवाले लोकांसमोर जाऊ शकत नाहीत. रामदास कदम आणि गजानन कीर्तिकरांमध्ये मोठे वाद झाले. रामदास कदमांनी अशी स्टेटमेंट केली आहे की गजानन कीर्तिकर वेळेवर शिंदेच्या पाठीचे खंजीर उपस्थित, आणि आता तुम्ही स्वतः गद्दारांच्या वाटा गद्दारांना माहिती, मी काय बोलणार. ज्या आव्हाडांनी शिवसेनेच्या शाखा पाडल्या त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आज आले असं नरेश मस्के म्हणतात. ज्या आव्हाडांनी शिवसेनेच्या शाखा पाडल्या कोण मस्के कोण त्या कोणाची कोणी प्रश्न विचारते आणि कोणाला उत्तर द्यायचं. नासक्याला सांगा एक उदाहरण दे. ठीक जाऊ दे ना, त्याला केवढे उत्तर द्यायचं. हा होय. नाही मी खरं प्रामाणिकपणे सांगतो, मी कुठेही पोलिसांचा अनादर व्हावा असं मी वागलेलं नाही आणि वागणार नाही. कारण शेवटी पोलीस हे आपले रक्षक असतात. आणि मी जे म्हटलं ना की ह्याच पोलिसांना त्याने वारकऱ्यांवरती लाठ्या चालवायला लावल्या. याच पोलिसांना जिकडे जरांगे पाटील बसले होते, शांततेत बसले होते, तिथल्या माता भगिनी आणि वृद्धांवरती, लहान मुलांवरती सुद्धा पाशवी लाठी हल्ला त्यांनी करवला. याच्यामध्ये जे चोर किंवा गद्दार बसलेले आहेत हा त्यांचा गुन्हा आहे, पोलिसांचा नाही आहे. आणि पोलिसांना तुम्ही पाहिलं असेल, माझे कदाचित कॅमेरे तुमचे ऑन असतील तर मी त्यांना तेच सांगत होतो की ही हतबलता आहे. पोलीस हतबल आहेत आणि हतबलता महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय, आणि ही हतबलता महाराष्ट्राला परवडणार नाही. आज त्यांनी सत्तेच्या माजावरती शाखा पाडली, उद्या कोणाची घरं पाडतील. मला असं वाटतं सदरक्षणाय खल निग्रणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. पोलिसांनी त्याला जागावं. माझा आत्ता अजितदारांशी काही संपर्क नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना कसला नेमका ताप आहे, सहकाऱ्यांचा ताप, मनस्ताप, म्हणजे ताप आहे की मनस्ताप आहे हे त्यांना माहिती, मला नाही माहिती. ठीक आहे, जाऊ दे. मला वाटतं आज त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी नंतर परत येईन. पण आज एकच आहे, पुन्हा एकदा सांगतो की यांचा सत्तेचा माज हा आता उतरवण्यासाठी आम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरलेलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेला एकच सांगतोय की तुम्ही काळजी करू नका, आम्ही मजबूतीने तुमच्या सोबत आहोत. आमदार पात्रतेची जी काही सुनावणी आहे त्याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर पर्यंतची मुदत ह्या लवादाला दिलेली आहे आणि त्यांना 31 डिसेंबरला निर्णय द्यावाच लागेल. तो काही दिला तरी देखील किंवा नाही दिला तरी देखील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात
माझ्या अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालय ह्याच्यावरती निकाल देईल आणि तो न्याय देईल अशी मला खात्री आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केलाय. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. ललित पाटील प्रकरण गेली 2 महिने पुणे शहरात चाललं आहे. ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्यानंतर तपास ज्या गतीने चालला पाहिजे त्या गतीने चालत नाही. ललित पाटीलने कालच सांगितलं की 17 लाख रुपये मी देत होतो. तर पोलिसांनी ज्यांना ज्यांना पैसे दिले त्यांची रिकव्हरी केली नाही आणि रिकव्हरी केली नसल्यामुळं त्याच्यामुळं ललित पाटील बरोबर ललित पाटीलला बंदोबस्तानं असणारे पोलीस डीन आणि काही पोलीस अधिकारी असतील आजी माझी त्याला मदत करणारे गुन्हेगार असतील काय आणि ह्याला कुठे याच्यामध्ये तपासात घेतलेलं नाही. मी 2 दिवसापूर्वीच तपास अधिकाऱ्यांना भेटलो आणि सांगितलं की ज्यांची रिकव्हरी करा आणि रिकव्हरी बरोबर त्यांना अटक करा. काल शासनाचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये ललित पाटलाच्या प्रकरणात डीन ठाकूरांना पदमुक्त केलं आहे. पण तो अहवाल नौटंकी आहे. खरं तर काळे डीन यांनी त्यांच्या विरुद्ध मॅटमध्ये मागणी केली होती की मला त्या जागेवर बसलं पाहिजे आणि त्याच्यावर संजीव ठाकूर कोर्टात गेले आणि कोर्टाने निकाल दिला की काळेंना परत त्या पदावर रुजू करावं. पण डीननी ज्या पद्धतीनं सरकारने ह्याच्यामध्ये नौटंकी केली त्याच प्रकरणात त्याची पदमुक्त केलं असं जाहीर केलं. हे सगळं संजीव ठाकूरांना वाचवण्याचं काम हे सगळं सरकार करतं आहे. पोलीस खात्यातले अधिकारी तपास अधिकारी ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ह्याला शासनाचा सपोर्ट आहे आणि शासनाचा सपोर्ट असल्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या जातात. खरं तर संजीव ठाकूरवर मोका कारवाई झाली पाहिजे याची मागणी मी वारंवार करतो आहे. त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. ललित पाटीलची नार्को टेस्ट केली पाहिजे हे मी सातत्यानं सांगतो आहे. पण कालचा जो प्रकार झाला सरकारने लोकांना येड्यात काढण्याचं काम केलं आहे. कारण पदमुक्त हे कोर्टाने केलं आणि लगेच त्यांनी अहवाल 1 तासात आला. कोर्टाचा निकाल झाला आणि 1 तासात अहवाल आला. म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करते आणि सरकार संजीव ठाकूरांना पाठीशी घालते ह्याच्यातून सिद्ध होतं आहे. ह्याच्यामध्ये जे जे पैसे घेतले त्यांचे पोलीस खात्याने ह्याच्यावर चौकशी करून त्यांना 6 आरोपी करावं अशी माझी मागणी पहिल्यापासून आज आहे आणि उद्या बी राहणार आहे. जोपर्यंत संजीव ठाकूरांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही कोर्टात जाऊ, वेळ पडेल तर रस्त्यावर येऊ, पोलीस कमिशनर ऑफिसच्या समोर आंदोलनाला बसू. रोज नवीन काहीतरी समोर येते. जसं तुम्ही आता म्हणाल की 17 लाख रुपये तो प्रत्येक महिन्याला अधिकाऱ्यांना संबंधित रुग्णालय प्रशासनाचे असू दे किंवा पोलीस कर्मचारीही असू शकतात त्यांना द्यायचा. तरीही गृह खात्याकडून कुठलीही मोठी कारवाई केली जात नाही. कारण अमाऊंट जर समोर आली असेल तर हे भयंकर प्रकार आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय पोलीस अधिकाऱ्यांची मी चर्चा करतो. माझी चर्चा बंद नाही आहे. पोलीस अधिकारी ही चर्चा करतोय की तुम्ही रिकव्हरी करा. रिकव्हरी काढली की पैसे घेणारा करणारा तो आरोपी होणार. पण पोलीस खातं याच्यात दिरंगाई करत आहे. पोलीस खातं यामध्ये नीट चौकशी करत नाही. पोलीस खातं गृहमंत्र्याच्या दबावाखाली आहे, शासनाच्या दबावाखाली आहे आणि पुणे शहरामध्ये चाललेला रोजराजपणे धंदा जे हुक्का पार्लर आहेत, अनेक बेकायदेशीर धंदे आहेत, घरचे धंदे आहेत, अंमली पदार्थाचे धंदे आहेत, हे पोलिसांच्या आशीर्वादाखाली चाललेले आहेत. हे मी सातत्यानं बोलतोय आणि ह्याच्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी संजीव ठाकूरला अटक करत नाही. आज लाखो रुपये कमिशनर ऑफिसमध्ये हप्त्याच्या रूपाने गोळा होतात. हे मी सातत्यानं बोलतोय आणि हे जर ऐकले नाही तर लोकशाही पद्धतीने आता जे काय करतात ते आपण करणारच आहोत. जो अहवाल गेला त्यात ते दोषी आढळले. थेट त्यामध्ये एका डॉक्टरवर कारवाई झाली, त्यांची विभागीय चौकशी लागली. म्हणजे त्यात थेट ते दोषीच आढळले. त्यामुळे आता पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. त्यामध्ये पोलिसांनी रिकव्हरीमध्ये सापडते नाही. रिकव्हरी एकदा झाली ना की ज्यांनी पैसे घेतले ते 6 आरोपी 100% त्याच्यामध्ये होतात. हा पोलिसाचा आणि कायद्याचा नियम आहे. पण पोलीस खातं हे 17 लाख रुपये देत होता हेच काढायला तयार नाहीत आणि हे काढणार नसतील तर आपल्याला लोकशाही पद्धतीने जावंच लागणार आहे. एक सगळं प्रकरण बघितलं तर संजीव ठाकूरांना वाचवण्याचं काम होतं असं दिसतंय. आता ही जी संजीव ठाकूरांना ज्या पद्धतीने पदमुक्त केलं ही सरकारची नौटंकी आहे. कारण हा कोर्टानेच आदेश दिला होता की संजीव ठाकूरांना काढून टाका म्हणजे पदमुक्त करा आणि ती तेवढाच वेळ साधून त्या तासाभरात त्यांनी अहवाल जाहीर केला आणि त्याच्यामध्ये देवकातेसारखा एक छोटा मासा त्यांच्या गळाला लागला. पण खरं तर संजीव ठाकूर आणि संजीव ठाकूरला जे फोन करत होते, जे गुन्हेगार ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते,
जे ललित ठाकूरबरोबर जे जे गुन्हेगार होते त्यांचा तपास यामध्ये दिसत नाहीये. ज्या ज्या गुन्हेगारांनी हवालामार्फत ह्यांना जे पैसे त्यांना मधलं रॅकेट होतं ते कुठे, ते रॅकेटही दिसलं पाहिजे. त्या कॅन्टीनमधनं जो व्यवसाय चालू होता ते कॅन्टीनवाल्याला बोलवलं नाही. म्हणजे याच्यामध्ये पोलीस डोळेझाक करते हे सिद्ध होतंय. आणि पोलीस जर डोळेझाक, येणारं हिवाळी अधिवेशन आहे, सरकारच्या विरोधात आम्ही आमची बाजू मांडणार आहे आणि वेळ पडली तर रस्त्यावर येऊ आम्ही. नाही, वाचवण्याचं काम होतंय का संजीव ठाकूरला? हे दिसतंय ना, कोर्टाने निकाल दिला लगेच हवाल बाहेर आलाय अर्ध्या तासात. म्हणजे याचा अर्थ आहे की सरकार याच्यामध्ये नौटंकी करते. पदमुक्त सरकारने केलं नाही, याला कोर्टाने केलंय. मॅटच्या कोर्टामधनं तो विषय झालेला आहे आणि म्हणून लगेच तो निकाल आला की अर्ध्या तासात त्यांनी अहवाल जाहीर केला. अहवाल दिलाय त्यात त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली. विभागीय चौकशी होईल असं वाटतंय का? कारण आता ह्याच्यामध्ये सगळी नौटंकी चाललेली, ह्याच्यात काय चौकशी बिकशी होणार नाही. याला डायरेक्ट अटक केली पाहिजे. नुसतीच अटक नाही, याला मोका खाली घेतला पाहिजे. कारण मोक्याच्या आरोपीला मदत करत होता, अंमली पदार्थाला मदत करत होता, म्हणून ह्याला मोक्यामध्ये घेतला पाहिजे. आणि याची नार्को टेस्ट केली पाहिजे दोघांची, ललित पाटील आणि ठाकूरांची. फडणवीस पुण्यात आले त्यावेळेस म्हणले की अनेकांची तोंड बंद केली तर अजूनही बंद होतील. त्याचा तपास सुरू आहे अजूनही त्या प्रकरणाचा. बघा ते काय बोलतात त्याला नाही. ललित पाटील आणि संजय ठाकूरला काय करणार त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यांनी 15 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की 311 कलमाखाली आम्ही पोलिसांवर कारवाई करूया, काही पोलिसांवर केली नाही. हे बोलून 15 दिवस झाले ना, ते महिना होत आला ते बोलून. कुठं काय झालं, कोणावर झालं, काय काहीच नाही झालं. ललित पाटील प्रकरणाच्या संदर्भात तुम्ही बोलत असताना आता पुणे पोलिसांकडून हप्ते वसुली केली जाते कोट्यावधींची असं म्हटलंय, तर ते हेच प्रकरण याच प्रकरणाच्या संदर्भात की वेगळ्या काही गोष्टी आहेत? नाही नाही, हे शेवटी पोलिसांचा पैसे घ्यायचे म्हणून या प्रकरणाचा तडा नेत नाहीत. ललित पाटीलचा तडा व्यवस्थित जर तपास झाला तर ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये जे जे लोक विकतात त्याच्या जे काही लोक पुण्यामध्ये ते सापडतील. ते सापडतच नाहीत. एकटा ललित ठाकूर हा काय व्यवसाय करणार, त्याच्या खाली लोक होती, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्याची लोक विकत होती. मग ती लोक पोलिसांनी तपासात आणली पाहिजे आणि तपासात आणून त्यांच्यावर कारवाई झाली. पण ह्याच्या तपासामध्ये फक्त आपल्याला दाखवण्याचा तपास चालला आणि याच्यामध्ये लाखो रुपये त्यांचे ज्या ललित पाटील सारखे अनेक ललित पाटील पुण्यात फिरतात, त्यांचे खालचे जे आहेत त्यांचे जे कॉन्टॅक्टमधले ते लोक अजून बाहेर येत नाही ना. जसं तुम्ही आता पोलिसांवर थेट आरोप केले की कोट्यवधी रुपयाचे हप्ते वसुली केले जातात, कशा प्रकारे केले जातात, काही पुरावे आहेत तुमच्याकडे, काय सांगायच्या पुढे? साहेब, पुण्यामध्ये दारूचे धंदे चालले, पुण्यामध्ये अंमली पदार्थाचे धंदे चालले, पुण्यामध्ये हुक्का पार्लर चाललेत, पुण्यामध्ये हॉटेलं मोठी मोठी चाललेत, पुण्यामध्ये पब चाललेत. हे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय चालत नाही. इथं पानाची टपरी लावली तर अतिक्रमण येतो, रात्री पोलीस येऊन खटला भरतो, अतिक्रमण म्हणून उचलून येतात 3x3ची. तर एवढे मोठे हॉटेल 10,000 स्क्वेअर फूटचे पबमध्ये लहान मुलं मुली तिथं दंगा नाच करतात, तिथं गांजा विकला जातो, चरस विकली जाते, दारू प्याजली जाते. ह्याच्यामध्ये कुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. हे दुर्लक्ष करण्यासाठी पोलिसांना हप्ते मिळतात, ती वस्तुस्थिती खरं आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती. आज कोरेगाव पार्कमध्ये गेलं तर तुम्हाला रात्री सगळं तेच, बाकी दुसरं काही दिसतच नाही. केव्हा तुम्ही आले तर आपण एक दिवस एंट्री करू, काय सगळं नाही ना. आता पोलीस शिक्षकासारखे वागतच नाही. पोलीस म्हणजे पोलिसांसारखेच वागतात. शिक्षकासारखी छडी घेतली पाहिजे हातामध्ये, व्यवस्थित विद्यार्थी शिकवले पाहिजे. अहो, ह्या पुण्याचं आम्हाला देणं घेणं आहे. पोलीस आज येणार आहे, उद्या जाणार आहे. ह्या पुण्याचे आम्ही इथं वारंवार आम्ही आमच्या पिढीजात आम्ही राहतोय. या पुण्याचं आम्हाला देणं घेणं, या शहराचे आम्ही आहोत. हे येणारे अधिकारी का आज इथे उद्या जाते, पुण्याचं वाटलं होत चाललंय. तुम्ही जर कोरेगाव पार्कला बघा, त्या राजा बहादूर मिळून मागा बघा, तिथं शो झाला की रात्री मुली 16-16 वर्षाच्या उघड्या नागड्या पडलेल्या असतात. वाईट वाटतं की आपल्या मुली सारख्या आहेत. आणि पोलिस पैसे घेऊन राहू का असतात, पोलिसांना काय माहीत नाही का, सगळं माहिती असतं. आणि पोलिसच त्या ठिकाणी त्या पबच्या बाहेर उभे असतात काही लोक हे सगळं चालवायला. अशी परिस्थिती. आता काय कारवाई करणं याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असेल का? की कारण आता तुम्ही जवळपास 1 महिन्याच्या वर लढा देताय, पुढचं काय ठोस पाऊल? आता हिवाळी अधिवेशन आहे, आंदोलन होणार आहे. वेळ पडली तर पुणे कमिशनरांपुढे निवेदन दिलेले आहेत. अजून निवेदन देणार 2-4. त्यानंतर मी कोर्टात जायला तयारी आहे माझी. मी सगळी तयारी केली. पण याच्यामध्ये तपासच पूर्ण होत नाही. ते 10-12 जण अटक केले, तो तेवढाच विषय थांबला. जे त्याच्या बंदोबस्ताला होते पोलीस त्यांना अटक केली पाहिजे, डॉक्टरांना अटक केली पाहिजे. जे जे पैसे आणून देत होते हवालामार्फत ते अजून बाहेर येणार. जे जे आरोपी त्याच्याबरोबर काम करत होते ते येणार. आणि ह्याच्यामध्ये खरं बिंग काय फुटाणं आणि हा तपास काढून घ्यावा असं माझं मत आहे. जे आत्ता तपास अधिकारी त्यांच्याकडनं दुसऱ्या चांगल्या अधिकाऱ्याकडे हा तपास दिला पाहिजे. हा तपासच काढून घेतला पाहिजे त्या क्राईममधनं.
ललित पाटीलला नेमकं कोण आहे? सरकार खूप मोठं सरकार आहे, त्यातलं नेमकं कोणी आहे का असा की त्याला खास? मी पहिल्यापासून सांगतो की ज्या माणसाचे गुन्हेगारी विश्वास संबंध आहे, महाराष्ट्रातले गुन्हेगार त्याच्यापाशी पडून असतात, त्याच्यावर त्याचं नाव ह्याच्यामध्ये येणार आहे. पण आता पोलीस खातं त्यांचे सगळीकडे तपास यंत्रणा त्यांची, त्याला वेळ लागेल, पण भविष्यामध्ये हे सगळं उघडकीस येणार आहे. मंत्री तुमच्या इलेक्शनच्या वेळी तुमच्या मतदारसंघात फिरत होता तो मंत्री ना आता कोण फिरते ते तुम्ही शोधा, पण ते मी शोधलं आता काही दिवसांनी तुम्हाला जाहीर करेल. मुंबईतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक अहवाल दिला आहे की या प्रकरणामध्ये कोणतेही राजकीय व्यक्तीचं नाव नाही. बघा, पोलीस खातं कोणाचं आहे? भाजपाचं, भाजपाची सत्ता. ते कसं हा म्हणतील? हा तपासच वेगळ्या दिशेला नेत आहेत. हा तपास काय योग्य दिशेने जात नाही. ही सरकारची नौटंकी आहे. खरं तर त्या देवकात्याला बंडतर्फे करण्यापेक्षा पहिले ललित ठाकूरला आपलं त्या पाटीलला जर बंडतर्फे केलं असतं तर काहीतरी समजलं असतं. पण ह्याच्यामध्ये चौकशीचा फार चालला आहे, चांगली काही चौकशी होत नाही. हा तपास क्राईममधनं काढून घेतला पाहिजे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मराठा आरक्षणाचा, ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण अभ्यास केला आहे. 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मराठा समाजाला कसं आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि त्यानुसार ते आरक्षण दिलं. त्यामुळे एखादं वक्तव्य देवेंद्रजींनी केलं असेल तर ते मराठा समाजाला फायदेशीरच असेल असं मला वाटतं. मी आधीपासून सांगत आलो आहे की एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका व्यक्त केली आहे. पण सातत्याने ही बाब सर्वच लोकांनी मान्य केली आहे, सर्वपक्षीय बैठकीत मान्य झाली आहे. आणि मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून आम्ही ठराव पाठवला आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला 0.01% धक्का लागू नये याची काळजी सरकारने घ्यावी आणि यावर सर्वांचे एकमत आहे. त्यामुळं मला वाटतं लवकरच मराठा आरक्षणाकरता जो काही जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे, मराठा समाजामध्ये एक राग निर्माण झाला आहे, तो लवकरच निघेल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सरकार म्हणजे मराठा समाजाला जास्तीचं आरक्षण कसं मिळेल, चांगलं आरक्षण कसं मिळेल, टिकणार आरक्षण कसं मिळेल याकरता सरकार काम करेल. परंतु जरांगे पाटील ओबीसीतूनच आरक्षण मागतायत आणि तुम्ही ओबीसी समाजातून येता आणि ओबीसी नेत्यांमध्ये लोकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे की आमचं आरक्षण जाणार की नाही. तुम्ही सत्ता पक्ष आहात, कसं उत्तर देणार? 100% सांगतो की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे सर्वच नेत्याचे एकमत झालं आहे आणि हे रायटिंगमध्ये झालं आहे. स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या सर्व पक्षांनी म्हटलं आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच येत नाही आणि लावूच शकत नाही किंवा सरकारने अशी भूमिका घेणे योग्य नाही, घेणारी नाही असं मला वाटतं. ओबीसी जनतेला आश्वस्त करणार का की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, काय सांगणार? मला वाटतं संविधानाने आणि आम्ही सर्वांनीच या ठिकाणी ओबीसी समाजाला जे पाठबळ दिलं आहे, संविधानाने ओबीसी समाजाला पाठबळ मिळालं आहे. शेवटी कन्फ्युजन काही कोणी तयार करतील, पण कुठल्या समाजावर कुठला समाज अतिक्रमण करू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे पर्याय उपलब्ध आहे सरकारकडे, त्या पर्यायाचा सरकार वापर करेल. पण ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही याची काळजी पहिल्या दिवशी भारतीय जनता पार्टीने घेतली आहे. पहिल्या दिवशी भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका मांडली आहे, ठराव करून भूमिका मांडली आहे आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी ही पूर्ण पाठीशी मराठा समाजाची आहे. पण 0.01% ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही याची काळजी आमचं सरकार घेईल आणि घेत आहे, याचा मला आनंद आहे. भाजप नेते किंवा ओबीसी नेते म्हणून आपण ओबीसी समाजाला सतत सतर्क करत असताना आश्वस्तही करतात. तर दुसरीकडे काल जे मराठा समाजाला म्हणजे दिशाभूल केली जाते असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे आणि
ज्या सूचना केलेल्या आहेत त्यावरून जरांगेंच्या बाबत, तर आपल्याला काय वाटतं त्याबाबत? नाही, मी वारंवार सांगतोय, हे तर नंतर बोलले आहे कोणी बाकीचे. मी पहिल्याच दिवशी माझी भूमिका मांडली आहे. पहिल्या दिवशी जेव्हा हे उपोषण सुरू झालं की ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी न होता, 0.01% ओबीसी समाजाच्या कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे पर्याय सरकारकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळं मराठा समाजाला चांगल्या पद्धतीने आरक्षण मिळू शकतं. ते पर्याय सरकारने स्वीकारले पाहिजे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याबद्दलची भूमिका व्यक्त केली आहे आणि देवेंद्रजी आणि अजितदादा हे तिघही मिळून योग्य पद्धतीने न्याय देतील. पण हा महाराष्ट्र कधीही कोणत्याही समाजावर अन्याय करणारा नाही आहे, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही काळजी घेणार आहे. ओबीसीवर कुणी अन्याय करू शकत नाही या भूमिकेत सरकारही आहे आणि सरकारमधले सर्व पक्ष आहे आणि त्यामुळं मला वाटतं यामध्ये खूप काही यामध्ये वादविवाद होण्याचा शक्यता नाही आहे. काल अजित पवार अचानक दिल्लीला गेले, अमित शहाची भेट घेतली, नेमकं काय विषय? मला वाटतं ते अशा भेटी ह्या पूर्वनियोजित असतात, एका दिवसात ठरत नाही. अमितभाईंनी एखादी वेळ दिली असेल, शेवटी आत्ता गेले आणि अमितभाई भेटले असं नाही. मला वाटतं काही पूर्वनियोजित असेल. त्या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादीचे नेते होते, त्यामुळं कधी कधी घटनाक्रम असतो, त्या घटनाक्रमांना लोक जोडत असतात. पण अमितभाई जेव्हा वेळ देतात तेव्हा ते पूर्वनियोजित असते. शरद पवारांनी दिवाळीच्या शुभेच्छा अनोख्या. आयुष्यात चढ उतार संकट येत असतात, त्याला सामोरं जायचं असतं असं म्हणून त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नाही, दिवाळीच्या शुभेच्छा देताना सर्वांचं जीवन मंगलमय राहावं, अंधाराकडनं उजेडाकडे जावं, आपापल्या पक्षामध्ये चांगलं काम करावं, पक्षाच्या लोकांनी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करावं, पक्षीय भूमिका हीच असावी. जसं आज भारतीय जनता पार्टीने ठरवलं आहे की उद्यापासून 5 दिवस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पारावरची दिवाळी करणार आहे. पारावरची दिवाळी म्हणजे भाजपाचा कार्यकर्ता आपल्या घरातलं थोडंसं तरी अन्न, थोडं खुशीचे क्षण हे समाजाच्या शेवटच्या गरीब माणूस जो गावात राहतो, अजूनही त्यामध्ये त्याच्या घरी दिवा लागत नाही, अशा घरी दिवाळीचा दिवा लागला पाहिजे. चलो जलाए दीप वहा जहां अभी भी अंधेरा है, या भावनेतनं भारतीय जनता पार्टी भावनात्मक पद्धतीने आमचे महाराष्ट्रातले संपूर्ण कार्यकर्ते उद्यापासून 5 दिवस मागासवर्गीय आर्थिक दुर्बल परिवारामध्ये जाऊन ज्यांच्याकडे अंत्योदयाकडे अजूनही अंत्योदयाचा विचार करून ज्यांच्या घरी दिवाळी साजरी होऊ शकत नाही, तो मोठ्या माणसाच्या घराकडे बघतोय, त्याच्या घरी लाईट लागलाय, माझ्या घरी लाईट लागला नाहीये, साधा दिवाळी जळत नाहीये, या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करतोय. आणि सुरेश कुटेंनी काल भाजपात प्रवेश घेतला, मोठं यश आहे तुमचं भाजपचं, परंतु विरोधी पक्ष म्हणतात ईडीची कारवाई जी आहे ती टळली का आता? असं आहे, मी आधीच सांगितलं, ईडी इन्कम टॅक्सच्या कारवायाच्या नोटीस खूप लोकांना जातात, त्याचे उत्तरं त्यांनी द्यावे असतात. त्यामुळं गुन्हाचा सिद्ध होण्यापूर्वी कोणी दोषी नसतो. कारवाई होत असतं, गंभीर असेल तर गंभीर कारवाई होतं. आता कुठेकडे समजा काही इन्कम टॅक्सवाले गेले असतील, कोणी ईडीवाले गेले असतील, जेव्हा दोष निघेल तेव्हा बघू. ईडीवाले गेले असतील, जेव्हा दोष निघेल तेव्हा बघू. पण भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या जर एक मत, आमचा पक्ष शेवटी सर्वांना मत द्यायचा अधिकार आहे आणि मत देणाऱ्या व्यक्तीला जर वाटतं की भारतीय जनता पार्टीचे संस्कार स्वीकारले पाहिजे, आमच्या संस्कारात काम केलं पाहिजे, भारतीय जनता पार्टी ओपन आहे आणि त्यामुळं जे काही त्यांच्यावर नोटीस असतील किंवा जे काही इन्कम टॅक्सचा पत्र गेलं असेल त्याच्यावर त्याचं उत्तर देतील. त्याचा काही संबंध नाही, पक्षामध्ये येण्याचा आणि कारवाईचा काही संबंध नाही. आणि कुणी असा संबंध धरू नये. अनेक लोकांना इन्कम टॅक्सच्या नोटीस येतात, अनेक लोकांना ईडीच्या नोटीस येतात, पण गंभीर गुन्हे ज्यांनी केले ते जेलमध्ये जातात. गंभीर गुन्हे, सरकार लुटले, सरकारमध्ये पदाचा दुरुपयोग करून सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे मिळवण्याचे कारस्थान ज्यांनी केले ते जेलमध्ये दिसतात तुम्हाला. पण एखादा बिझनेसमॅन आहे, एखादा व्यावसायिक आहे, त्याच्याकडे जेव्हा इन्कम टॅक्सची नोटीस जातं तेव्हा त्याचे उत्तर द्यावे लागतात, त्याचं सबमिशन करावं लागतात. मला वाटतं सुरेश कुठे त्याचं सबमिशन करतील
पण त्यांनी पक्षातच येऊ नये हे काही योग्य नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचं सामाजिक काम मोठं आहे. त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणात काम मोठं आहे. मोठ्या प्रमाणावर ते कोरोनाच्या काळात आणि आत्ताही काळामध्ये समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता सुरेश कुटे आणि त्यांचा परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते काम करतात. आणि असे कार्यकर्ते भाजपामध्ये आले तर स्वागतच आहे. सुरेश कुटे यांची मल्टीराधा स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्याच्यामध्ये सामान्य लोकांचे 300 कोटी अडकलेले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यालयाला आजपासून टाळं लावलेलं आहे. कालच भाजपमध्ये प्रवेश केला. नाही, मला वाटतं सुरेश कुटे हे कुणाचे पैसे डुबवणार नाही. सुरेश कुटे हे सज्जन कार्यकर्ते त्या ठिकाणी म्हणून त्यांचा आतापर्यंत इतिहास आहे. आतापर्यंत इतिहास त्यांचा असा आहे की त्यांनी कोणाला डुबवलं नाही. पुढं मात्र भारतीय जनता पार्टीत ते आल्यावर ते कोण्याही परिवाराला डॅमेज करणार नाही. कोण्याही परिवाराला डॅमेज करणार नाही. त्यांच्या बँकेच्या ठेवी असतील ते परत करतील. शेवटी उद्या जनतेचं नुकसान करून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठा होऊ शकत नाही. जनतेचं नुकसान करून भाजपाचा कार्यकर्ता मोठा होऊ शकत नाही. कुठलाही नेता असेल त्याच्यावर जनतेला दुखवण्याचं काही कारण नाही. जे काही लायबिलिटी असतील, जे काही आपल्यावर त्या ठिकाणी बोजा असेल तो बोजा चुकवावाच लागेल. आणि ती बँक वगैरे जे काही असेल मला माहिती नाही फार त्याच्याबद्दल, पण जे काही जनतेचं नुकसान कोणी भाजपचा कार्यकर्ता करेल ती भाजप सहन करत नाही. जनतेचे पैसे परतफेड करायला असमर्थ राहिले तर मग भारतीय जनता पक्ष काही वेगळा विचार करेल का त्यांच्या संदर्भात? नाही, आम्ही त्यांना सांगूच, पक्ष सांगेलच की जर आज पक्षात आहे तर पक्षीय भूमिका हीच आहे की समाजाच्या कुठल्याही व्यक्तीचं नुकसान होऊ नये. भाजपाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचाच आमचा हा संस्कार आहे. मी सुद्धा उद्या कोणाच्या गरीब माणसाचं नुकसान करू नये हे पाळलंच पाहिजे सर्वांनी. आणि त्यामुळं आमचे कधी कधी साखर कारखानदार आहे ते कधी कधी अडचणीत येतात, पण ते स्वतःचं त्या ठिकाणी कर्ज काढतात, लोकांचे पैसे येतात. त्यामुळं आपलं स्वतःचं काही विकलं चालतं, पण गरीब माणसाचं नुकसान होऊ नये. उद्धव ठाकरे आज मुंबईला चालले आहेत, तिथे शिवसेनेची शाखा तोडली, त्यावरून राजकारण सुरू झालं आहे मुंबईत. नाही, ते आता त्यांचा पक्ष वाढवण्याकरता गेले तर त्याबद्दल मी काय बोलावं. दिवाळीनंतर भाजपकडून निवडणुकीचा रणसंग्राम कुंठला जाणार आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर निघणार आहे. कसा हा दौरा असेल? नाही, माझी आता 30 लोकसभा प्रवास योजना झाली आहे, जनसंवाद यात्रा झाली आहे. पुढच्या 18 लोकसभा मी डिसेंबर 15 पर्यंत पूर्ण करणार आहे. आमचे 600 वॉरियर्स एका लोकसभेमध्ये आम्ही काढलेले आहेत. हे 600 वॉरियर्स 3.5 लाख घरी प्रवास करणार आहे. मी 42,000 लोकांशी थेट बोललेलो आहोत. त्यापैकी 16 लोक सोडून बाकी लोकांना प्रधानमंत्री मोदीजींचंच त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे. घर चलो अभियान करतोय, जनसंवाद करतोय, कार्यकर्ता संवाद करतोय. आणि फरवरी महिन्यामध्ये देवेंद्रजी या महाराष्ट्रात देवेंद्रजी 48 लोकसभेमध्ये महाविजय संकल्प यात्रा करणार आहे. महाविजय संकल्प यात्रा, आणि त्याची रचना आम्ही केलेली आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प आहे की 45+ जागा लोकसभेच्या जिंकण्याकरता जे काही पक्षाची ताकद उभी करावी लागेल, ज्या सीट राष्ट्रवादी किंवा अजितदादाकडे किंवा एकनाथ शिंदेकडे जातील त्या सीटला सुद्धा भारतीय जनता पार्टी 51% त्या सीट निवडून येण्याकरता पूर्ण मदत देणार आहे. काल तुमच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली पाचगावमध्ये, निवडणूक झाल्यानंतर ती हत्या. त्याच्यामध्ये कडक कारवाई करावी अशी मागणी मी पोलीस अधीक्षकांना केली आहे, माननीय देवेंद्रजींनाही केली आहे. मला वाटतं कुठल्या कारणाने झाली, काय झाली याची चौकशी होईल. उद्या मी जाणारच आहे. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पाहूया ते पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले.